या अभियानामागील भूमिका आमचे सहकारी मित्र आयुष्यमान राहुल वानखेडे हे आपल्यासमोर थोडक्यात मांडतील. आयुष्यमान राहुल वानखेडे. या देशातल्या तमाम दलित, पीडित, शोषित, आदिवासी, महिला, मजूर यांच्या मुक्तीचे मुक्तिदाते, या देशाच्या एकंदरीतच विकासाचं स्वप्न पाहून त्याला या संविधानात अंतर्भूत करणारे क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगात दुःख आहे आणि दुःख मुक्ती होऊ शकते, त्यासाठी विवेकवाद, तर्कनिष्ठता, बुद्धिप्रामाण्य आणि विज्ञानवादावर आधारित आपल्या धम्माचं संशोधन करणारे सत्यशोधक सिद्धार्थ गौतम बुद्ध, समतेचे सूर्य क्रांतिबा ज्योतिराव फुले, क्रांतीआई सावित्रीबाई फुले, इथे उपस्थित या सर्वांना वंदन. इथे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ऊर्जा स्रोत ॲडव्होकेट एकनाथरावजी साळवे, ज्यांनी 25 वर्षा अगोदर बौद्ध धम्म घेतला, जे कुणबी समाजातून येतात, कुणबी समाजात त्यांचा जन्म झाला, परंतु त्यांनी 25 वर्षा अगोदर बौद्ध धम्म घेतला. 11 वर्ष ते आमदार होते. त्यांनी पुस्तकं लिहिली, मी बौद्ध धम्मात का आलो, आणि ओबीसींचा, बहुजनांचा धर्म बुद्ध धम्म हे पुस्तक त्यांनी लिहिलं. ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथरावजी साळवे, या कार्यक्रमाचे उद्घाटक माळी समाजाचे नेते भालचंद्र शिवाजी माळी साहेब. हा कार्यक्रम ज्यांच्या भोवती आम्ही उभा केलेला आहे, या अभियानाचे जे केंद्रबिंदू आहेत ते सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंतजी उपरे. या कार्यक्रमाला विशेष ज्यांचा सहभाग आहे आणि जे आपलं मनोगत बुद्ध धम्माच्या वाटेवर निघाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये झालेला बदल, त्यांच्या विचारात झालेला बदल तुमच्यासोबत शेअर करणार आहेत, तुम्हाला ते एक संवाद साधणार आहेत, ते आमचे मित्र माननीय ओमप्रकाश मौर्य, जे राष्ट्रीय मौर्य कुशवा माळी शाक्य महासंघ संस्थापक अध्यक्ष आहेत. दुसरे माननीय दत्ताजी दळवी, जे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी परिषद, परीट समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत मुंबईचे. त्यानंतर मोहन देशमाने साहेब, ओबीसी सेवा संघ पुणे, संपादक तेलीगली मासिक पुणे. त्यानंतर माननीय शशिकांतजी चव्हाण, राष्ट्रीय नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते, संपादक नाभिक वार्ता मुंबई. त्यानंतर माननीय लक्ष्मणराव ढवळे, मराठवाडा अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी परिषद व विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र माळी महासंघ बीड. माननीय वामनरावजी हराळ, धनगर समाज उन्नती मंडळ अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी परिषद. माननीय संजय क्षीरसागर साहेब, सोनार समाज उन्नतीचे ज्येष्ठ नेते. माननीय श्रवणकुमार महेंद्रकर साहेब, शिंपी समाजाचे ज्येष्ठ नेते. माननीय अभय चव्हाण साहेब, भावसार समाजाचे ज्येष्ठ नेते. राजाराम पाटील साहेब, अध्यक्ष आगरी समाज शेतकरी प्रबोधनी मंच रायगड. आणि माननीय श्रीधर जाधव साहेब, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते पुणे. हे सर्व लोक इथं उपस्थित आहे. त्या सर्वांचं मी पुन्हा एक वार मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या देशाचं वास्तव मोठं भयानक आहे आणि भयानकतेतून ते भयावहतेकडे चाललेलं आहे. आम्ही रोज देशाचं वास्तव पेपरमधून वाचतो, रोज देशाचं वास्तव आम्ही टी व्हीमधून बघतो
आणि हे ते बघत असताना आम्हाला असं वाटतं की हा देश कुठे चाललेला आहे. आपण कुठलाही पेपर उचला, कुठलाही दिवस उगव, कुठलीही न्यूज चॅनल जी न्यूज देते अशी कुठलीही चॅनल जरी बघितली तर कुठला तरी एखादी घोटाळा सुरू असतो, कोणावर तरी दोषारोपण सुरू असतात, कुठेतरी अमाप असा पैसा खाल्लेला असतो, कुठेतरी कोणी कोणावर दोषारोपण करत असतो, कोणी कुठल्या न्यायालयाच्या खटल्यात गुंतलेला असतो. आणि या देशामध्ये जे देश चालवणारे आहेत ते सारे असे कुठेतरी गुंतलेले आपल्याला दिसतात. आणि एक अत्यंत लूटमारीने भरलेलं वातावरण आहे. शोषण या देशामध्ये आजच्या घडीला आहे परमोच्च बिंदूवर गेलेला आहे. आणि या देशातला 83 कोटी समाज हा 2 वेळच्या रोजीरोटीसाठी आज तळपतो आहे. हे वास्तव का आलं? हे वास्तवाच्या मुळात काय आहे? आणि या वास्तवाच्या मुळामध्ये आपण जाणे अत्यंत गरजेचं आहे. आणि या वास्तवाच्या मुळात जर आपण गेलो तर या वास्तवाच्या मुळात एकच गोष्ट अधोरेखित होते आणि ती म्हणजे अनैतिकता. संपूर्ण अनैतिकता पसरलेली आहे. या देशाचं एवढं सुंदर संविधान आहे, परंतु 60 वर्षाच्या या संविधानाच्या एकंदरीत अंमलामध्ये आपल्याला 60 वर्षानंतर या देशामध्ये दारिद्र्य वाढताना दिसते, जाती आतंकवाद वाढताना दिसतो, या देशामध्ये विषमता वाढताना दिसते, या देशामध्ये भ्रष्टाचार वाढताना दिसतो, या देशामध्ये माणूस माणसापासून दूर जाताना दिसतो. याचं सर्वात महत्त्वाचं कारण असेल तर सांसदीय मोरॅलिटी, जे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी आहे ती नाही. आणि या सर्व मुळामध्ये आपण जेव्हा तपासतो तेव्हा आपण या गोष्टीकडे येतो की हे नैतिकता काय आहे, ही मोरॅलिटी काय आहे. गौतम बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये देव मायनस केला. देव नाही, गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये देव नाही, परंतु देवाच्या जागी गौतम बुद्धाने तेवढ्याच महत्तेने आणि महत्वतेने जर कोणती गोष्ट केली असेल, प्रस्थापित केली असेल तर ती नीतिमत्ता आहे. आणि नीतिमत्ता जर हा देश नीतिमत्तेने चालला असता, जर हा देश बुद्धाच्या विचारानं चालला असता, जर हा देश संविधानिक नीतिमत्तेने चालला असता तर कदाचित हे वास्तव आपल्या समोर आलेलं नसतं. आणि म्हणून हे वास्तव जर बदलायचं असेल तर इथल्या प्रत्येक नागरिकाची सुटका हिंदू मानसिकतेपासून करावी लागणार आहे. हिंदू मानसिकता फक्त हिंदूतच नाही, हिंदू मानसिकता हे मुसलमान समाजातही दिसते, हिंदू मानसिकता ख्रिश्चनातही दिसते, हिंदू मानसिकता दलितातही दिसते. हिंदू मानसिकता म्हणजे काय? हिंदू मानसिकता म्हणजे शोषण, हिंदू मानसिकता म्हणजे दुसऱ्याला कमी लेखणं, हिंदू मानसिकता म्हणजे विषमता, हिंदू मानसिकता म्हणजे स्त्रीदास्य, हिंदू मानसिकता म्हणजे लुटमार, हिंदू मानसिकता म्हणजे अनाचार आणि अनैतिकता. ही हिंदू मानसिकतापासून जेव्हापर्यंत या देशाची सुटका होणार नाही, जेव्हापर्यंत या देशातला माणूस हिंदू मानसिकतेपासून मुक्त होणार नाही, तेव्हापर्यंत हा देश किती कायदे बनवले, किती चांगली कॉन्स्टिट्यूशन आली आणि किती चांगलं तुम्ही वर्तणूक करण्याच्या शपथा घेतल्या तरी हा देश हा खऱ्या अर्थानं बाबासाहेबाला अभिप्रेत असलेला देश बनवू शकत नाही. हे वास्तव जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्हाला असं वाटलं की या संपूर्ण वास्तवाशी खेटायचं जर असेल, जे विकृत होत चाललंय दिवसेंदिवस, त्याला बुद्ध धम्माशिवाय दुसरा उपचार नाही. आणि म्हणून आम्ही या बुद्ध धम्माची जी घोषणा 14 ऑक्टोबर 2011 साली हनुमंतजी उपरे सरांनी केली बीड मुक्कामी, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या घरातले देव फेकले, आम्ही आताच 11 प्रतिज्ञांचं पालन करतो, आम्ही कर्मकांड सोडलं, आम्ही नशीब सोडलं, आम्ही स्वर्ग नरक सोडला आणि बुद्धाच्या वाटेवर निघालो आहोत. आणि बुद्धाच्या वाटेवर जात असताना त्यांनी निर्धार केला की आम्ही 5 लाख ओबीसी समाजाची माणसं आम्ही बुद्ध धम्म स्वीकारणार 2016 साली 14 ऑक्टोबरला. आणि ही घोषणा जेव्हा आम्हाला कळली, नांदेडच्या साहित्य संमेलनामध्ये जेव्हा उपरे सरांची ओपन मुलाखत होती तेव्हा आम्ही उपरे सरांना अत्यंत तन्मयतेनं ऐकलं. त्या संमेलनाचे अध्यक्ष राजा ढाले होते, मी अतिथी म्हणून तिथे आमंत्रित होतो, आणि तेव्हा मी उपरे सरांना ऐकलं. आणि उपरे सरांना ऐकल्यानंतर मला असं वाटलं की जे समतेवर विश्वास ठेवतात, जे बंधुतेवर, स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतात, न्यायावर विश्वास ठेवतात, त्या सर्व माणसांनी उपरे सरांच्या पाठीमागे तनमन धनाने उभं झालं पाहिजे. आणि म्हणून यांचा विचार, यांची मांडणी
यांची तळमळ, यांची तगमग, इतिहास बदलण्याची यांची उष्णता आणि ऊर्जा ही साऱ्या लोकांपर्यंत गेली पाहिजे, यासाठी आम्ही या अभियानाला सुरुवात केली. पहिला पाडाव आम्ही नागपूरला केला. उपरे सर म्हणतात, उपरे सरांनी एक मोठी सुंदर मांडणी केलेली आहे, जी मांडणी आमच्या मनामध्ये ठसली. ती मांडणी अशी आहे की या देशामध्ये जे 12 बलुतेदार आहेत, जे अलुतेदार आहेत, हे मुळातले नागवंशी आहेत. आणि त्यात त्यांनी संशोधन केलं. हे स्वतः ज्या चोपड्या भाट लोकांकडे आहेत, राजस्थानामध्ये तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी असेल, मराठवाड्यातली मंडळी असेल, हे भाट लोक येतात, ते सांगतात तुमचा पणजोबा तो होता, पणजोबाचा पणजोबा तो होता, त्याचा पणजोबा तो होता. यांची क्युरिओसिटी जागृत झाली. हे राजस्थानात गेले आणि राजस्थानात गेल्यावर यांनी सर्व चोपड्या तपासल्या. आणि चोपड्या तपासल्यावर त्यांना असं लक्षात आलं की हे सारे 12 बलुतेदार जे आहेत, हे अलुतेदार आहेत, हे सर्व नागवंशी आहेत. त्यांच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं. बहुजनांचा ओबीसींना पर्याय धर्मांतर. आणि जेव्हा आम्ही हे वाचलं आणि हे आमच्या लक्षात आलं की हे आम्ही सर्व जर नागवंशीय होतो, तर मग आम्ही सर्व एक का नाही आहोत? का नाही आहोत एक? भारतीय समाज व्यवस्थेमध्ये बंधूंनो, 2 जाती एकत्र येतील अशी कुठलीही सोय नाही. ती सोय बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या माध्यमातून केली. एससी काय आहे? एससी काय आहे? अस्पृश्य जातींचं शेड्यूल्ड आहे. एसटी काय आहे? आदिवासी जातींचं शेड्यूल्ड आहे. ओबीसी काय आहे? मागासवर्गीय जातींचं शेड्यूल्ड आहे. कमीत कमी या निमित्तानं भौतिक फायद्यासाठी का होईना या जाती, एससीच्या 1800 जाती, एसटीच्या 750 जाती आणि ओबीसींचा 3744 जाती, या भौतिक फायद्यासाठी या एका धाग्यानं बाबासाहेबांनी एकत्र करून टाकल्या. परंतु भौतिक फायद्यासाठी एकत्र आलेल्या जाती जेव्हा सांस्कृतिक दृष्ट्या एकत्रीकरणाचा भाग येतो, तेव्हा 12 दिशेनं जातात. आणि हे सांस्कृतिक एकीकरण जेव्हापर्यंत होणार नाही, तेव्हापर्यंत एक संघ भारत तयार होऊ शकत नाही. जेव्हापर्यंत सांस्कृतिक एकीकरण होणार नाही, तेव्हापर्यंत हे जातीची जोडणी जी आहे, ज्या भौतिक धाग्यानं झालेली आहे, ती पक्की होणार नाही, ती मजबूत होणार नाही. हे आम्ही जाणलं आणि आम्ही यांना कल्चरल ॲसिम्युलेशनच्या प्रोसेसमध्ये, सांस्कृतिक एकीकरणाच्या प्रोसेसमध्ये आम्ही हा झंझावात सुरू ठेवण्यासाठी यांच्या पाठीशी उभं राहिलो. कारण की हा सांस्कृतिक एकीकरण जर व्हायचं असेल आणि या सर्व जातींचं सांस्कृतिक एकीकरण या देशाची आणि या इतिहासाची गरज जर असेल, तर ते फक्त बुद्ध धम्मातूनच होऊ शकते, हे आम्ही जाणलं. आणि म्हणून आम्ही उपरे सरांना केंद्रबिंदू मानून, मध्यबिंदू मानून आणि त्याच्या सहकार्यांना केंद्रबिंदू मानून, मध्यबिंदू मानून आम्ही हे अभियान महाराष्ट्रामध्ये घेऊन चाललेलं आहे. पहिला पाडाव नागपूर होता. 2016 साली, 14 ऑक्टोबर 2016 साली 5 लाख ओबीसी बांधव हे स्वगृही येणार आहे. त्यांचं स्वतःचं घर आहे. आमचं एकट्याचं घर नाही आहे. बुद्ध धम्म हे ओबीसींचं स्वतःचं घर आहे. 12 बलुतेदारांचं स्वतःचं घर आहे, कारण की ते नागवंशी आहे. आणि हा जो प्रवास आहे, सत्यशोधनाचा प्रवास आहे. बुद्धाचा धम्म हा बुद्धाचं सत्यशोधन आहे. दुसरं काय आहे? धम्म इज नथिंग बट इन्व्हेन्शन ऑफ बुद्धा. बुद्धाचं सत्यशोधन आहे त्याचा धम्म. आणि त्या सत्यशोधकाची कडी ज्योतिराव फुल्यांनी पकडली. फुले सत्यशोधक होते. यांनी सत्य का शोधलं? कशासाठी शोधलं सत्य? यासाठी शोधलं की यांना हे जाणवलं की या जगात दुःख आहे आणि दुःखमुक्तीसाठी हे सत्याच्या मार्गाने निघाले. आणि दुःखमुक्तीसाठी हे जेव्हा सत्याच्या मार्गाने निघाले, बुद्ध सत्याच्या मार्गाने निघाले, कारण की त्यांना प्रश्न पडला की जगामध्ये दुःख आहे आणि दुःखमुक्तीशिवाय जग सुंदर होणार नाही, जग चांगलं होणार नाही. दुःखमुक्तीशिवाय मनुष्य प्राणी हा सुखी होणार नाही. आणि म्हणून बुद्धानं दुःखमुक्तीसाठी धम्म शोधला, धम्माचं इन्व्हेन्शन केलं. आणि तेच दुःख शेतकऱ्यांचं ज्योतिबांच्या हृदयाला छेद पाडून गेलं. तेच दुःख अस्पृश्यांचं, तेच दुःख शूद्रांचं चिरत गेलं ज्योतिबाच्या हृदयाला. आणि ज्योतिरावांनी सार्वजनिक सत्यधर्म दिला. काय आहे सार्वजनिक? सत्यशोधन आहे, संपूर्ण सत्यशोधन आहे. आणि त्या सत्यशोधनाची कडी धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध धम्माकडे घेऊन गेले. काय आहे बाबासाहेबांचं? कास्ट इन इंडिया, इट्स ओरिजिन, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट, सत्यशोधन आहे. हू वेर शूद्राज, सत्यशोधन आहे. अनटचेबल्स, सत्यशोधन आहे.
काय सत्यशोधन नाही आहे? ॲनिलेशन ऑफ कास्ट सत्यशोधन आहे. बुद्ध अँड इज धम्मा सत्यशोधन आहे. आणि या सत्यशोधनाची जी प्रक्रिया, कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य म्हणून जगत असताना जे भोगलं, जे प्रचंड प्रमाणामध्ये इथे अपमानाचे हिमालय झेलले, ते हिमालय, त्यांना अपमानाचे झेललेले हिमालय, इथे मिळालेले चटके, त्यांच्या हृदयाला पडलेल्या भेगा, त्यांना सत्यशोधक बनवण्यासाठी प्रवृत्त केल्या त्या सर्वांनी. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सत्य शोधलं. त्या प्रवासामध्ये आमचे हनुमंत उपरे सर निघाले. सत्यशोधकाचा प्रवास आहे. हे सत्यशोधकाची मंदियाळी बसलेली आहे इथे. हे सर्व सत्यशोधक आहेत. हे सर्व सत्यशोधक इथे आमचे उपरे सर आहेत, इथे आमचे एकनाथराव साळवे सर आहेत, इथे आमचे माळी सर आहेत. हे सर्व सत्यशोधकाची मंदियाळी आता बुद्धाच्या मार्गाने निघालेली आहे. आणि या बुद्धाच्या मार्गाने निघालेली सत्यशोधकाची मंदियाळी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये एक सबल राष्ट्र, एक सुदृढ राष्ट्र, एक खरं स्वातंत्र्य भोगणारं राष्ट्र, समता सैनिक बंधुतेवर आधारित असलेलं, न्यायावर आधारित असलेलं एक राष्ट्र निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील हे मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रवासामध्ये आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आम्ही तुम्हाला आव्हान करतो, तन मन धनाने या प्रवासामध्ये या. एक नवीन भारत घडवू, एक सुंदर भारत घडवू. थांबतो. जय भीम.